नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये आपण बघूया तर इथे भूमीने आता खूप छान अशी आयडिया केलेली असते. ज्या ठिकाणी चोरी झाली त्या ठिकाणी चौकशी करण्यासाठी तिने इथे आता गायकवाड सरांना बोलावलेलं असतं आणि गायकवाड सर आपली टीम घेऊन त्या ठिकाणी पोचलेले सुद्धा असतात. तेव्हा गायकवाड सर भूमीला विचारतात की आकाश कुठे आहे. तेव्हा इथे भूमी म्हणते की आकाश रागिनी आत्यांबरोबर आहे आणि ज्या वेळेला इथे चोरी झाली तेव्हा रागिनी आत्यांबरोबर हाच ड्रायव्हर होता का, असं विचारल्यानंतर भूमी म्हणते की हो, हाच ड्रायव्हर होता. तेव्हा गायकवाड सर म्हणत असतात की हे बघ, तू या संपूर्ण घटनेचा एकमेव साक्षीदार आहेस, ज्याने हे सगळं होताना स्वतःच्या डोळ्याने बघितलंय. तेव्हा जे काही घडलं, काय घडलं, ते सगळं तू आता इथे खरं खरं सांगायचं आहे. तेव्हा रागिनी म्हणते हे बघा, या ठिकाणी जेव्हा चोरी झाली तेव्हा तुम्ही एकटेच आत्यांबरोबर होता. त्यावेळेला जे काही घडलं ते तुम्ही सरांना सांगा बरं. तेव्हा इकडे आता ड्रायव्हर म्हणत असतात की आम्ही जेव्हा ऑफिसमधून बाहेर पडलो तेव्हा रस्त्याने जात असताना आम्ही याच रस्त्याने निघालो होतो. तेव्हा आमच्या गाडीच्या समोरच एक बाईकवाला पडला होता. तेव्हा त्याला बघितल्यानंतर मी अर्जंट ब्रेक दाबले आणि मग त्याला बाजूला करण्यासाठी मी गाडीतून उतरलो होतो. याच ठिकाणी तो बाईकवाला पडला होता. त्याला मी उठण्यासाठी मदत करणारच होतो. तेवढ्यातच मागून 2 माणसं आली बाईकवरती आणि रागिनी मॅडमकडून कॅश घेऊन ते दोघेजण लगेच पळून गेले आणि मग जाता जाता रागिनी मॅडम त्यांना काही जाऊ देत नव्हत्या. पैशांची बॅग काही सोडायला तयार नव्हत्या. तेव्हा त्यातल्या एका माणसाने त्यांच्या डोक्यामध्ये त्यांचं हेल्मेट मारलं आणि त्यांच्यानंतर त्याच्या हातावरती चाकूने वारसुद्धा केला. तेव्हा भूमी म्हणते, मग तुम्ही काही नाही केलं का? तेव्हा ड्रायव्हर म्हणतात, नाही, मी त्या माणसाची मदत करण्याच्या नादामध्ये ते लोक आले आणि लगेच कॅश वगैरे चोरून घेऊन जायला लागले. त्याच्यामध्ये मला कळलंच नाही की मला काय करायला हवं ते. त्या लोकांनी कॅश चोरली आणि ते निघून गेले. तेव्हा गायकवाड सर म्हणत असतात की मला असं वाटतं भूमी मॅडम, हे सगळं प्री प्लॅन्ड आहे. तुम्ही बघा ना, इथे जर बाईक सरकत गेली होती, इथे अपघात घडला होता, तर मग इथे बाईकच्या जाण्याचे काहीही निशाण का नाही आहेत? ती घसरली असेल, ती स्लिप झाली असेल, तर मग त्याचे निशाण इथे उठायला हवे होते. तेव्हा गायकवाड सर म्हणतात आणि महत्त्वाची गोष्ट, त्यांना बरोबर गुंडांना काय माहिती की त्या गाडीमध्ये इतकी कॅश आहे आणि तीसुद्धा मागच्या बाजूला ठेवली रागिनी मॅडम बरोबर, हो की नाही? आणि मागच्या बाजूने येऊन ते बरोबर दरवाजा उघडून कॅश चोरून कसे काय घेऊन जातात? आणि मुळात त्यांना सांगितलं कुणी त्या गाडीमध्ये एवढी कॅश आहे ते? तेव्हा इथे आता गायकवाड सर म्हणत असतात, खरं तर मला या ड्रायव्हरवरतीच संशय आहे. यानेच हे सगळं प्री प्लॅन करून ठेवलं असेल. तेव्हा ड्रायव्हर म्हणतात, नाही नाही सर, अहो मला खरंच काही माहिती नाही आहे. उलट त्या गाडीमध्ये इतकी कॅश आहे हे सुद्धा मला माहिती नव्हतं. जेव्हा इथे आकाश सर आणि रागिनी मॅडम आले त्यांनी मला फक्त सांगितलं की कुठल्या ठिकाणी जायचं आहे ते. बाकी कॅशबद्दल तर मला काहीच माहिती नव्हतं. तेव्हा गायकवाड सर म्हणतात, अरे खोटं बोलतोयस तू. एकदा का तुझ्यावरती 2 हात पडले ना की तुझ्या घशातून कसं सगळं खरं खरं काढतो ना ते बघच तू. खरं खरं सांग, कुणाच्या सांगण्यावरून हे सगळं केलेस? तेव्हा ड्रायव्हर म्हणतात, सर मी खरं सांगतोय, मला खरंच काही नाही माहिती. अहो ते लोक आले, कॅश घेऊन निघून गेले. तेव्हा इकडे गायकवाड सर म्हणतात की त्यातल्या माणसांना तू ओळखू शकतोस का? तेव्हा बाईकवरच्या दोन्ही माणसांच्या चेहऱ्यावरती मास्क होता आणि खाली पडलेल्या माणसाला तू ओळखू शकतोस का? तेव्हा तो ड्रायव्हर म्हणतो, हो मी ओळखू शकतो. गायकवाड सर म्हणतात की जाधव एक काम करा, आपल्या स्केच आर्टिस्टला बोलावून घ्या आणि याला त्या माणसाचं वर्णन करायला सांगा. एकदा का त्या माणसाचं चित्र काढलं की मग त्या आजूबाजूला दाखवा आणि कसून चौकशी करा, या माणसाला कोणी बघितलंय का बाईकवरून पैसे घेऊन जात असताना, असं आता गायकवाड सर म्हणतात. आणि आता त्या ड्रायव्हरची सुद्धा चांगली कसून चौकशी करायला सांगतात, जेणेकरून त्याच्याकडून अजून काहीतरी माहिती मिळेल. तेव्हा गायकवाड सर म्हणतात की भूमी मॅडम, रागिनी मॅडमचं सुद्धा मला स्टेटमेंट घ्यायचं आहे. तेव्हा इथे भूमी म्हणते की सर, मला तर आता रागिनी आत्यांवरती संशय येतोय. जर हे सगळं प्रिप्लान असेल तर त्यांनीच केलं असेल ना, कारण त्यांनाच ह्या कॅशबद्दल माहिती होतं. तेव्हा गायकवाड सर म्हणतात, मला सुद्धा त्यांच्यावरतीच संशय आहे. त्यानंतर इथे हॉस्पिटलमध्ये आकाश रागिनीला ज्यूस प्यायला सांगत असतो. तेव्हा इथे रागिनी म्हणत असते, आकाश बाबा रे, तू माझी एवढी सेवा नको करू. मला खरंच खूप लाज वाटते. आधीच माझ्यामुळे तुझं खूप नुकसान झालंय आणि तूच माझी सेवा पण करतोयस. तेव्हा इथे आकाश म्हणतो, आत्या, अगं ते पैसे तुझ्यापेक्षा काही महत्त्वाचे आहेत का? तू कशाला एवढं वाईट वाटून घेतेस? तेव्हा इथे रागिनी आता मुद्दामून रडायचं नाटक करत असते. नंतर तिथे गायकवाड सर येतात, भूमी येते
भूमी विचारते, आत्या आता तुम्हाला बरं वाटतंय का? तेव्हा इथे रागिनी म्हणते, हो आता मी बरी आहे. तेव्हा इकडे आकाश विचारतो, गायकवाड सर तुम्हाला काही माहिती मिळाली का? काही हिंट्स मिळाले का? तेव्हा गायकवाड सर म्हणतात, हो ज्या ठिकाणी हे सगळी घटना घडली मी त्या ठिकाणी जाऊन आलेलो आहे. तिथे पाहता मला असं वाटतंय की हे जे काही सगळं घडलं ते सगळं प्रिप्लॅन होतं. म्हणजे आधीच कुणाला तरी माहिती कळली होती की त्या गाडीमध्ये इतकी कॅश आहे. म्हणून तर बरोबर ती गाडी ज्या रस्त्याने जात होती तिथे तर माणसांची इतकी गर्दी पण नसते त्या रस्त्याला, गाड्यांची गर्दी नसते. मग बरोबर तिथेच अपघात कसा काय घडला? बरोबर की नाही? आणि अपघात जर घडला असेल, तिथे जर गाडी एखादी स्लिप झाली असेल, तर मग तिथे निशाण असायला हवे होते. तिथे गाडीचे कुठल्याही प्रकारचे निशाण नव्हते. तो माणूस तिथे पडायचं नाटक केलं होतं. त्यानंतर गाडी तिथे थांबली. ड्रायव्हर गाडीतून उतरला आणि नंतर 2 माणसं बाईकवरून आले. त्यांना कसं काय माहिती की गाडीमध्ये पाठच्याच बाजूला एवढी मोठी कॅश ठेवली आहे ते आणि दरवाजा उघडून ते लोकं कॅश घेऊनही जातात. म्हणजे हे सगळं प्रिप्लॅन केल्यासारखंच आहे ना सर. तेव्हा इथे आता आकाश म्हणत असतो, की "सर अगदी बरोबर बोलताय." तेव्हा इकडे आता गायकवाड सर विचारत असतात, की "रागिनी मॅडम, तुम्ही कॅश घेऊन जाताय हे अजून तुमच्यापैकी अजून कुणाला माहिती होतं का? आणि ही कॅश तुम्हाला कोणी घेऊन जायला सांगितलं होतं?" तेव्हा आकाश म्हणतो, की "ही कॅश मीच आत्याला घेऊन जायला सांगत होतो." तेव्हा इथे भूमी म्हणते, "मला तर आता रागिनी आत्यांवरती 100% इथे आता संशय आहे, की यांनीच हे सगळं घडवून आणलं असेल." तेव्हा भूमी म्हणते, "कसं असतं ना आकाश, म्हणजे बघ ना, सगळ्या गोष्टी बरोबर आत्यांबरोबरच कशा घडतात रे? म्हणजे त्यांच्याकडेच पैसे असताना बरे चोरीला गेले." तेव्हा भूमी इथे असं म्हणाल्यानंतर रागिनी म्हणते, "आकाश बघितलंस ना, म्हणून मी तुला म्हणत होते की मला एकटीला कॅश घेऊन जायला सांगू नकोस म्हणून. आता बघितलंस ना, मी कॅश घेऊन गेले, ती कॅश चोरीला गेली. म्हणून तर आता भूमीला माझ्यावरती संशय आलाय की नाही सांग बरं तू." तेव्हा इकडे आता भूमी म्हणत असते, "तुम्ही कितीही नाटके करा आत्या, तुम्ही आकाशला इथे फसवाल कारण तो खूपच जास्त इमोशनल आहे. तुमच्यावरती तो आंधळा विश्वास ठेवतो. एवढं सगळं करूनसुद्धा जर त्याचा तुमच्यावरती विश्वास आहे, तर बापरे! म्हणजे किती तो आंधळा विश्वास." त्यानंतर इथे रागिनी म्हणत असते, की "आकाश, अरे आपली एवढी मोठी कॅश वाया जाते, चोरीला जाते. ऑफिसमधून जेव्हा कॅश घेऊन आत्या बाहेर पडल्या, तेव्हा कुणाला कळलं होतं का, की आत्या बॅगमधून एवढी मोठी कॅश घेऊन जात आहेत? कारण ही गोष्ट कुणाला तरी नक्कीच कळली असेल. तुमचा कुणावरती संशय आहे का, मिस्टर आकाश?" तेव्हा आकाश म्हणतो, "नाही सर, माझा कुणावरतीही संशय नाही आहे." तेव्हा इकडे आता रागिनी म्हणत असते, "आणि मी कॅश घेऊन गेले होते, ही गोष्ट तर कुणाला माहिती पण नाही आहे. आपलं तर सकाळी ठरलं होतं ना." तेव्हा आकाश म्हणतो, "अगदी बरोबर. आमचं तर सकाळी ठरलं होतं. आत्या कॅश घेऊन गेली आणि माझं कोणाशी काही बोलणं पण नाही झालं." तेव्हा गायकवाड सर म्हणतात, "बरं ठीक आहे. आता ती कॅश कशी चोरीला गेली, काय घडलं होतं, हे सगळं इन्व्हेस्टिगेशनमध्ये आम्हाला कळलंच. आम्ही सुद्धा या सगळ्या घटनेची अगदी व्यवस्थितरित्या आता चौकशी करतोय." तेव्हा इथे भूमी म्हणत असते, "रागिनी आत्या, तुम्ही कितीही खोटं बोला, पण मला माहिती आहे हे सगळं तुम्ही मुद्दामून घडवून आणलेलं आहे. हे सगळे पैसे तुमच्यामुळेच गायब झालेले आहेत. एकतर हे पैसे तुम्ही स्वतः चोरलेत किंवा कुणाला तरी दिलेत, हे मात्र नक्की." भूमीला आता रागिणीवरती संशय आलेलाच असतो. गायकवाड सर आता फोनवरती बोलत असतात आणि फोनवरती बोलत असताना ते भूमीला खुणावतात आणि आता बाहेर जातात. तेव्हा इकडे भूमी म्हणत असते, की "आकाश तू एक काम कर, आता रागिनी आत्यांच्या डिस्चार्जची सगळी प्रोसिजर करून घे. मी मनूला सांगून येते, की आम्ही घरी येतोय, सगळी तयारी करून ठेव." असं इकडे भूमी आता आकाशला सांगते आणि इथे गायकवाड सरांनी आधीच रागिनीच्या समोर एक गोष्ट सांगितलेली असते, ती म्हणजे की ड्रायव्हरने एका माणसाचा चेहरा बघितलाय, तर आम्ही त्या माणसाचं स्केच तयार करून घेतोय. मग आता तो एक माणूस जर सापडला, तर ते बाकीचे सुद्धा सापडतील आणि ते एकदा सापडले, की रागिनीचं भांडं फुटेल हे तिला माहिती असतं. त्यामुळे इथे रागिनीने आधीच एक तयारी करून ठेवलेली असते. तर भूमी येताना विचारते, "सर मला तुम्ही बोलावलंत का बाहेर?" तेव्हा गायकवाड सर म्हणतात, की "ज्या ड्रायव्हरने ज्या माणसाचा चेहरा बघितला होता ना, त्याचं स्केच तयार करण्यात आले आणि जेव्हा माझी टीम ते स्केच घेऊन जेव्हा चौकशी करण्यासाठी गेली, तेव्हा एका गाडीमध्ये त्या माणसाला सुद्धा त्याने बघितले आणि त्याच्याबरोबर अजून 2 माणसंसुद्धा आहेत. तेव्हा मला असं संशय आहे, की कदाचित ही तीच गाडी असेल
ज्याच्यामध्ये ते पैसे चोरून माणसं बसले असतील, कुणालाही संशय येऊ नये म्हणून. तेव्हा आम्हाला असं वाटतंय की ही तीच माणसं आहेत ज्यांनी आता हल्ला करून पैसे चोरलेले आहेत. तेव्हा आपल्याला आता त्यांना लवकरात लवकर पकडायचं आहे. तेव्हा इथे भूमी म्हणते, सर मी पण येते तुमच्याबरोबर, कारण मला त्या लोकांना बघायचं आहे. आधीसुद्धा मी रागिनी आत्यांबरोबर त्यांना बघितलं आहे की नाही हे मला बघायचं आहे सर. तेव्हा येऊ का मी तुमच्याबरोबर? तेव्हा गायकवाड सर म्हणतात, बरं ठीक आहे चला. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे आता सगळेजण चहा पित असतात. ते म्हणत असतात की चला, मॅडमने आपल्यासाठी गाडीची व्यवस्था केली आहे, जेणेकरून आपल्याला कुणी इथे ओळखायला नको म्हणून, इथे कुणी आपल्याला पकडायला नको म्हणून. तेवढ्यातच इथे प्रेक्षकांनो, रागिनीने गाडीची व्यवस्था केलेली असते आणि त्यांना त्यांच्या कामाचे पैसेसुद्धा दिलेले असतात. तेव्हा इकडे आता आपल्या कामाचे पैसे आपल्याला मिळालेत, आता आपण लवकरात लवकर इथून निघूया, चहा पिऊया आणि निघूया, असं त्यांचं म्हणणं असतं आणि त्यांचं बोलणं ते सुरू असतं. तेवढ्यातच इथे प्रेक्षकांनो, आता गायकवाड सर आपल्या टीमबरोबर तिथे पोचलेले असतात. भूमीसुद्धा असते. तेव्हा त्या 2 हवालदारांना गायकवाड सर म्हणतात की आता तुम्ही दोघेजणं पुढे जाऊन उभे राहा, त्या तिघांना संशय नाही आला पाहिजे, अशा पद्धतीने तुम्ही जा. त्यानंतर इथे आता दोन्ही हवालदार गेल्यानंतर गायकवाड सरसुद्धा खाली उतरतात. ते पुढे चालत असतात आणि इथे त्यांनी भूमीला कवर करायला सांगितलेले असते. त्यानंतर गायकवाड सर, भूमी आणि हवालदार मॅडम तिघेही जण आता त्या गाडीच्या दिशेने जातच असतात प्रेक्षकांनो, की इथे भूमी आणि गायकवाड सर त्याचबरोबर हवालदार मॅडम चालत असताना हळूहळू त्यांना पकडण्यासाठी ते तिघे आता जात असतात, छान प्रयत्न करत असतात. एकदा का ते तिघेजण हातामध्ये आले असते की सगळ्या गोष्टी सोप्या झाल्या असत्या, पण इथे प्रेक्षकांनो नियतीला ते मंजूर नसतं. म्हणूनच इथे आता बघा, भूमी आणि गायकवाड सर, हवालदार मॅडम तिघेही जात असताना आता इथे गाडीचा खूप मोठा ब्लास्ट होतो आणि इथे आता बॉम्ब ब्लास्ट झाल्यानंतर इथे आता गायकवाड सर, भूमी, हवालदार मॅडम तिघेही खाली बसतात आपल्या बचावासाठी. तिघेही खाली बसतात, तर इथे गाडीचा एवढा मोठा स्फोट अचानकपणे कसा काय झाला, हा प्रश्न आता त्यांना पडलेला असतो. म्हणजे ते तिघेजण छान गाडीमध्ये बसले होते, छान बोलत होते आणि अचानकपणे गाडीचा ब्लास्ट होतो. ते म्हणजे रागिनीच्या सांगण्यावरूनच. रागिनीने इथे आता बाबूला काम सांगितलेलं असतं आणि इथे बाबूने सुद्धा तिचं काम हे ऐकलेलं असतं. त्याने इथे गाडीमध्ये बॉम्ब लावलेला असतो आणि योग्य वेळेवरती तो ब्लास्टसुद्धा केलेला असतो. तेव्हा इथे आता बॉम्ब ब्लास्ट झाल्यानंतर रागिनीला सगळ्यात जास्त आनंद झालेला असतो. तर इथे प्रेक्षकांनो, ज्या ठिकाणी आता गाडीचा ब्लास्ट झाला आहे त्या ठिकाणी आता यशपालसुद्धा आता आलेला असतो. यशपाल फोन करतो आणि म्हणतो, रागिनीताई तुम्ही जिथे सांगितलेलंच ना त्या ठिकाणी मी पोचलो आहे. तेव्हा रागिनी म्हणते की काही लोक तुला आता पैसे द्यायला तिथे येतील. तेव्हा काही लोक आता यशपालला पैशाची बॅग द्यायला येतात. तेव्हा रागिनी त्या माणसांना फोन करते आणि म्हणते, हे बघा, तो माणूस तिथे आलाय ना, तो माझ्या ओळखीचा माणूस आहे यशपाल, त्याला ते सगळे पैसे द्या त्याच्या बॅगीमध्ये. आणि जी बॅग ऑफिसची बॅग आहे ना, त्याच्यामध्ये थोड्याशा 50-100च्या नोटा सोडा, थोडा तरी नोटा त्याच्यामध्ये सोडा, बाकीचे पैसे सगळे यशपालला देऊन टाका. मी मुद्दामून एक्स्ट्रा पैसे त्याच्यामध्ये ठेवलेले आहेत, असं रागिनी म्हणते. आणि आता बघा, पोलिसांना तुमच्याबद्दल माहिती मिळाली, एकाचा चेहरा ड्रायव्हरने बघितलाय, त्याचं स्केच तयार करण्यात आले आणि आता त्याला पकडण्यासाठी पोलिसांची पूर्ण टीम बाहेर पडली. तेव्हा तुम्ही एक काम करा, ती बाईक वगैरे जे काही आहे ते तिथेच सोडा आणि जाऊन आता मी जी गाडी पाठवली आहे ना त्याच्यामध्ये जाऊन बसा आणि तिथून आता पळून जा कुठेतरी. थोड्या दिवस काही इथे मुंबईमध्ये आता तोंड दाखवू नका, असं सुद्धा इथे आता रागिनी म्हणत असते. त्यानंतर यशपालला सुद्धा फोन द्यायला सांगितलेला असतो. यशपालच्या बॅगमध्ये हवे तेवढे पैसे ठेवलेले असतात. तर इथे हे सगळं तिने मुद्दामून केलेलं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे आता रागिनी म्हणते की ते पैसे त्याला दिल्यानंतर तुम्ही ती बॅग आहे ना ती जवळच घेऊन बसा, त्याच्यामध्ये थोडेफार पैसे सोडा, असं रागिनीने सांगितलेलं असतं. ती म्हणते की जरा त्या यशपालला फोन द्या, थोडंसं बोलू दे त्याच्याबरोबर. तेव्हा इथे रागिनीने त्यांना सांगितलेलं असतं की आता इथे थांबू नका, लवकरात लवकर इथून सटका. तेव्हा इकडे गाडीची चावीसुद्धा इथे आता बाबूने त्यांना दिलेली असते. हा सगळा प्लॅन रागिनीचा असतो त्यांना उडवण्यासाठीचा, जेणेकरून त्यातला एकही माणूस पोलिसांच्या हाती लागू नये.
जर एखादा तरी माणूस पोलिसांच्या हाती लागला तरीसुद्धा रागिणीपर्यंत पोलीस सहजरित्या पोचू शकतात हे तिला अगदी बरोबर माहिती असतं. त्यामुळे रागिणी म्हणते की चला, यशपालला पैसे दिले ना, त्याला फोन पण द्या. तेव्हा इकडे त्या माणसाने आता यशपालला फोन दिलेला असतो. तेव्हा रागिणी म्हणत असते की हे बघ, तू सांगितलेले सगळे पैसे मी तुला दिलेले आहेत. तेव्हा यशपाल म्हणतो हो मला माहिती आहे, आता जेव्हा दुसरा हप्ता मागेन ना तेव्हा तुमच्याशी बोलेन, बाय, असं म्हणून तो आता फोन कट करतो. तेव्हा इथे रागिणी हे सगळं करत असते कुणासाठी, तर त्या यशपालसाठी. आणि इथे आकाश म्हणत असतो की आत्या, अगं त्या पैशांशिवाय तुझा जीव महत्त्वाचा नाही आहे का आम्हाला, कशाला तू इतका विचार करतेस. तेव्हा इकडे आता रागिणी म्हणत असते हो रे बाबा, पैशांपेक्षा तर मी महत्त्वाची आहेच, पण पैसासुद्धा खूप जास्त महत्त्वाचा आहे, म्हणून तर मला हे सगळं करावं लागतंय ना, असं ती आपल्या आता मनातच म्हणत असते. तेवढ्यातच प्रेक्षकांनो, ज्या ठिकाणी हा ब्लास्ट झालेला असतो त्या ठिकाणी गायकवाड सर आणि भूमीसुद्धा असतात. तेव्हा भूमी म्हणत असते की सर, हे सगळं तुम्हाला संशयास्पद वाटत नाही आहे का, म्हणजे बरोबर याच गाडीचा ब्लास्ट कसा काय होतो. त्यानंतर इकडे आता गाडीमध्ये एक बॅग सापडलेली असते, त्याच्यामध्ये काही पैसे असतात, ते सुद्धा अर्धे मुर्धे जळालेले असतात. तेव्हा गायकवाड सर म्हणतात की मला सुद्धा तेच वाटतंय, ती माणसं आहेत की गेली. डॉक्टर म्हणतात की 2 माणसं नाही आहेत, ते तर मृत्यू पावलेले आहेत, फक्त एक माणसाचा जीव थोडा आहे. तेव्हा आता त्या माणसाचं स्टेटमेंट घेण्यासाठी आता गायकवाड सर जातात. गायकवाड सर म्हणतात तो मरता कामा नये, तो जगला पाहिजे, कारण त्याच्याकडून मला माहिती मिळवायची आहे. तेव्हा आता भूमी आणि सर त्या ठिकाणी त्या माणसाला भेटायला येतात. भूमी म्हणत असते की दादा, आम्ही तुम्हाला काही होऊ देणार नाही, आम्ही तुमची मोठ्यात मोठी सगळी काही इथे ट्रीटमेंट आहे ना ती करू, आम्ही तुम्हाला जीवदान देऊ, पण आधी तुम्ही सांगा ना, हे सगळं तुम्ही कुणाच्या सांगण्यावरून केलं होतं, ही चोरी वगैरे सांगा ना, त्या व्यक्तीचं एकदा नाव सांगा. तेव्हा इकडे आता तो माणूस बोलण्याचा खरं तर प्रयत्न करत असतो, पण आता त्याला बोलता येत नसतं आणि तो आता बेशुद्ध होतो की तो मरतो हे भूमीला कळत नाही. भूमी म्हणते काय झालं यांना, काय झालं. तेव्हा डॉक्टर म्हणतात की ही इज डेड. तर इकडे आता त्या माणसाचा सुद्धा जीव गेलेला असतो. तेव्हा इथे भूमी म्हणते की गायकवाड सर, अहो एक पुरावा होता, एक साक्षीदार होता, तो सुद्धा आपल्या हातातून आता निघून गेला. तेव्हा इकडे सर म्हणतात हे बघा, तुम्ही अजिबात आता काळजी करू नका आणि आता इथे लवकरात लवकर या सगळ्यांची चौकशी केली जाईल की हे सगळं कसं घडलं, का घडलं, बरोबर याच गाडीचा ब्लास्ट कसा काय झाला, मी सगळी इन्व्हेस्टिगेशन करेन, तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. या सगळ्याच्या मागे तुम्हाला रागिनी पटवर्धन आहेत असं वाटतंय ना, आपण त्यांचीसुद्धा इथे कसून चौकशी करू. तेव्हा इकडे आता काय करायचं, आपल्याला आता पुन्हा हॉस्पिटलमध्ये जावं लागेल, जो काही इथे प्रकार घडला आहे तो सांगावा लागेल. त्यानंतर मनू म्हणत असते की आई, ही सगळी औषधं घ्यायची आहेत ना. तेव्हा इथे रागिनी म्हणते हो, सगळी औषधं घ्यायची आहेत. तर इकडे आता भूमी आलेली असते आणि तिच्या पाठोपाठ गायकवाड सरसुद्धा आलेले असतात. तेव्हा आकाश म्हणतो गायकवाड सर, काही माहिती मिळाली का हो तुम्हाला. तेव्हा गायकवाड सर म्हणतात की ज्या गाडीमध्ये ते 3 लोक बसले होते त्या गाडीचा ब्लास्ट झाला आणि हे बघा, त्या गाडीमध्येच आम्हाला ही बॅगसुद्धा सापडलेली आहे. तेव्हा आकाश म्हणतो हो, ही माझी ऑफिसमधलीच बॅग आहे, याच्यामध्येच कॅश होती ना. तेव्हा इथे आता सर म्हणत असतात की या बॅगमध्ये जे काही पैसे होते ना ते सुद्धा अर्धे मुर्धे जळालेत, हवं तर तुम्ही बघा. त्यानंतर इथे आकाश म्हणतो की गायकवाड सर, पैसे तर आमचे सगळे वाया गेलेच, पण त्या नराधमांना तुम्ही सोडू नका सर, त्यांना तुम्ही पकडा आणि त्यांना शिक्षाही झालीच पाहिजे. तेव्हा आजी म्हणत असते नाहीतर काय, ज्याने कुणी हे मुद्दामून केलं असेल ना, त्याच्या मनाला कधीही शांतता मिळणार नाही आहे, कधीही त्याचं आयुष्य हे सुखासुखी जाणार नाही आहे, असं इकडे आता आजी म्हणत असतात. तेव्हा इकडे रागिनी आपल्या मनामध्ये म्हणत असते अगं आई गप्प बस, अगं किती शिव्या देशील, या सगळ्या शिव्या आता मलाच लागत आहेत, कारण मीच हे सगळं केलं आहे ना, चोरी वगैरे. तेव्हा रागिनी मनामध्ये आता घाबरलेली असते. जेव्हा इथे गायकवाड सर म्हणतात आम्ही त्या लोकांना पकडायला गेलोच होतो, पण नंतर ते इथे ब्लास्ट झाला आणि ते तिघेही तिथे मृत्यू पावले. तेव्हा रागिनी म्हणते अरे रे. तेव्हा इकडे भूमी आता रागिनीकडे बघत असते. भूमीच्या लक्षात आलेलं असतं की रागिनीचा हा सगळा डाव आहे. तेव्हा भूमी म्हणत असते की माझा संशय खरा ठरला आणि ती गायकवाड सरांना म्हणते की हे बघा सर, या गोष्टी मला सुद्धा सगळ्यात संशयास्पद वाटत आहेत, तेव्हा तुम्ही या सगळ्याची कसून चौकशी करा,
असं मला पण वाटतंय. जो कुणी आहे ना या सगळ्याच्या मास्टर माइंड, तो लवकरात लवकर सापडला पाहिजे. तेव्हा इथे रागिणीला पकडण्याचा आता फुल प्रूफ प्लॅनिंग हे आता केलेलं असतं कुणी, तर गायकवाड सरांनी. गायकवाड सर म्हणतात, तुम्ही काळजीच करू नका. रागिणी पटवर्धन यांच्याकडून खरं काय आहे ते वधवून घ्यावंच लागणार आहे. मला सुद्धा त्यांच्यावरती संशय तर आहेच. तेव्हा इथे गायकवाड सर म्हणतात, आकाश सर तुम्हाला कुणावरती संशय आहे का? आकाश म्हणतो, नाही सर, मला तरी कुणावरतीही संशय नाही आहे. पण हे बघा सर, प्लीज कॅश वाया गेली तरीसुद्धा चालेल, पण इन्व्हेस्टिगेशन तुम्ही अजिबात थांबवू नका. हे सगळं कुणी केलं आणि का केलं आहे, कुठल्या हेतूने केलं आहे, हे आम्हाला कळायला हवं, असं इकडे आता आकाश म्हणत असतो. तेव्हा रागिणी फारच टेन्शनमध्ये आलेली असते. रागिणीच्या चेहऱ्यावरचा रंग हा उतरलेला असतो. कारण प्रेक्षकांनो, आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की हे सगळं घडून आणणारी व्यक्ती म्हणजे दुसरी तिसरी कोणी नसून ती रागिणी पटवर्धनच आहे. आणि इथे मनू, आकाश आणि त्याचबरोबर भूमी या तिघांना माहिती असतं, पण तिच्यावरती तरीसुद्धा आंधळा विश्वास हा आकाशनेच ठेवलेला असतो. आणि मनू आणि भूमी मात्र तिच्यावरती संशयानेच आता लक्ष ठेवत असतात. त्यामुळे इथे रागिणीला आता पूर्णपणे गायकवाड सरांनी मधोमध फसवलेले असते. कारण कसं आहे, सगळ्यांचा आता रागिणीवरती संशय आलेला असतो. तिने ते सगळं मुद्दामून घडून आणलं असेल असं सगळ्यांना वाटत असतं. तेव्हा भूमीसुद्धा म्हणते की गायकवाड सर, तुम्ही या सगळ्याची इन्व्हेस्टिगेशन थांबवू नका, ती कराच आणि खरोखर गुन्हेगार कोण आहे ना त्यालासुद्धा लवकरात लवकर शोधून काढा आणि त्याला शिक्षा करा, त्याला गजाआर करा, असं इकडे आता भूमी म्हणत असते. तेव्हा गायकवाड सर म्हणतात, हे बघा आकाश, तुम्ही अजिबात इथे टेन्शन घेऊ नका. आमचं इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे. ज्यांनी कुणी हा गुन्हा केला आहे ना त्याला शिक्षा मिळाल्याशिवाय आम्ही सुद्धा काही स्वस्थ बसणार नाही आहोत. तेव्हा इकडे आता गायकवाड सर सुद्धा जायला निघतात. त्यांनी इथे आता शब्द दिलेला असतो की खरं गुन्हेगार कोण आहे त्याला शोधून काढणार आणि लवकरात लवकर अरेस्ट करणार. तेव्हा इथे भूमीला आता गायकवाड सरांवरती पूर्ण विश्वास असतो. कारण गायकवाड सरांनी भूमीची आणि आकाशची खूप जास्त मदत केलेली असते गुन्हेगारांना पकडण्यामध्ये. तर पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे रागिणी फोनवरती बोलत असते की सगळेजण झोपल्यानंतर मी बाहेर येईन तुला भेटायला आणि मग आपण कामाबद्दल बोलूया. तेव्हा इथे मनूने रागिणीचं सगळं बोलणं ऐकलेलं असतं आणि त्यामुळे प्रेक्षकांनो, ठरल्याप्रमाणे रागिणी त्या माणसाला भेटायला येते आणि म्हणते, हो, मीच अभिजितला मारलं आहे आणि जर तू क्लेम पास नाही केलास ना तर मग मी तुलासुद्धा मारेन. तेव्हा इथे आकाश येतो आणि तिचं सगळं बोलणं ऐकतो. भूमीसुद्धा त्याच्याबरोबर असते. तेव्हा आकाश म्हणत असतो की आत्या, अगं माझा विश्वासच बसत नाही आहे की तू माझा असा विश्वासघात करशील. बरोबर बोलते भूमी, तुझी जागा घरात नाही तर तुझी जागा पूर्णपणे जेलमध्ये आहे, असं इकडे आकाश आता रागिणीला म्हणतो.